हाय फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं मोनिका क्रिएशन्समध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आपला हा आरीवर्कचे क्लास जे आहेत ते स्टार्ट झालेले आहेत। आता आपला हा 6वा एपिसोड आहे। तर मी तुम्हाला आधीच्या एपिसोडमध्ये बेसिक हँड एम्ब्रॉयडरीचे वेगवेगळ्या डिफरंट स्टिचेस शिकवलेले आहेत। जर कोणी पाहिल्या नसतील तर मोनिका क्रिएशन्स या चॅनलवरती तुम्ही जाऊन बघू शकता। तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे की आपण ज्या बेसिक हँड एम्ब्रॉयडरीच्या स्टिचेस ज्या शिकलेलो आहेत त्याच्यापासून आपण काय काय बनवू शकतो। तर आता इथे तुम्हाला दिसत असेल मी रिंग घेतलेली आहे, डोली धागा घेतलेला आहे, फॅब्रिक घेतलेला आहे, परत ट्रेसिंग पेपर, कार्बन शीट, हे मी सगळं काही घेतलेलं आहे। आता आपण बनवणार आहोत वेडिंग हूप। हो, आपण बनवणार आहोत वेडिंग हूप। वेगवेगळ्या मी जे तुम्हाला बेसिकमध्ये हँड एम्ब्रॉयडरीच्या स्टिचेस शिकवलेल्या आहेत त्याच्यापासून आपण वेडिंग हूप जे आहे ते आपण बनवणार आहोत। त्याचं हे मी तुम्हाला आत्ता मटेरियल दाखवलेलं आहे आणि मी आता इथे एक आपलं जर स्केच काढून घेतलेला आहे। तुम्ही काढून पण घेऊ शकता किंवा प्रिंट करून पण घेऊ शकता। मी अशा पद्धतीने हाताने काढून घेतलेला आहे ट्रेसिंग पेपरवरती। आता आपण हे ट्रेस करून घेणार आहोत। तर चला मग तुम्हाला मी दाखवते की कशा पद्धतीने ट्रेस करायचं आहे ते। तर आता मी इथे फॅब्रिक घेतलेला आहे व्हाईट कलरचं। तुम्हाला जो कोणता हवा असेल ब्लॅक, ब्ल्यू, तो तुम्ही कुठल्याही कलरचा फॅब्रिक जे आहे ते घेऊ शकता। आता मी इथे सगळ्यात प्रथम खालती फॅब्रिक हातरून घेतलेला आहे, मग त्याच्यावरती आपलं कार्बन शीट जे आहे ते मी हांतरून घेतलेलं आहे आणि आपली रिंग बघू शकता केवढ्या साईजची, तेवढ्याच साईजचं म्हणजे तुमची जेवढी रिंग आहे तेवढ्याच साईजचं आपलं जे हे वेडिंगचं फोटो आहे, म्हणजे वेडिंग आपण ज्याचं स्केच काढणार आहोत, ड्रॉ करणार आहोत ते तेवढ्याच साईजचं घ्यायचं आहे। तुमची जेवढी रिंग आहे तेवढ्याच साईजचं आपलं हे जे चित्र आहे ते घ्यायचं आहे। आता मी खाली सगळ्यात प्रथम फॅब्रिक ठेवला आहे, मग त्याच्यावरती कार्बन शीट ठेवलेली आहे आणि मग त्याच्यावरती आपला ट्रेसिंग पेपर हा ठेवलेला आहे आणि मी इथं पेनच्या मदतीने त्याच्यावरती आखून घेणार आहे। जसं आहे ना तसंच्या तसं आखून घ्यायचं आहे। आणि हां, आपल्या जास्त हाताचं वजन घालायचं नाही। हाताचं वजन घातलं ना की मग आपल्या हाताचे ठसे सुद्धा ते खाली उठतात। आणि इथे आपण जेल पेन किंवा नॉर्मल पेन वापरू शकतो। इथं पेन्सिल वापरू नका, कारण पेन्सिलने जास्त उठणार नाही। तर अशा पद्धतीने आपण सगळं जे आहे आपलं जे आधी ड्रॉ केलेलं आहे ते आपण पुन्हा एकदा त्याच्यावरती ड्रॉ करून घेणार आहोत। आता तुम्ही बघू शकताय मी इथे वरच्या साईडला फूल बनवलेले आहेत, मग त्याच्या खाली नाव बनवलेलं आहे आणि मग आपलं ॲनिव्हर्सरीचं, बड्डेचं तुम्ही तिथे डेट टाकू शकता। आणि साईडला मी आपले फोटो जे आहे म्हणजे स्केच जे आहेत ते काढून घेतलेले आहे मेल आणि फिमेलचे, आणि त्याच्याच बाजूला आपण कॅलेंडर बनवलेला आहे। तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने बनवलेला आहे। सेम अशाच पद्धतीने तुम्ही तुमच्या साईज, तुमची जशी रिंगची साईज आहे त्याच्यानुसार तुम्ही बनवून घ्यायचं आहे। आणि हा वेडिंग हूपचा पार्ट 1 आहे। मी पार्ट 2 लगेचच अपलोड करेन, तो देखील तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन बघू शकता। तर आता आपलं ट्रेसिंग जे आहे ते करून झालेलं आहे, ह्याला आपण ट्रेसिंग असं म्हणतो, ठीक आहे। तर आता मी तुम्हाला काढून दाखवते की कशा पद्धतीने आपलं जे ट्रेस आहे ते झालेलं आहे। तुम्ही बघू शकताय अगदी छान अशा पद्धतीने आपलं ट्रेसिंग जे आहे ते करून झालेलं आहे। आता तुम्ही ह्याच्यावरती व्यवस्थितपणे आपले जे एम्ब्रॉयडरी मी तुम्हाला शिकवलेले आहेत त्या एम्ब्रॉयडरी स्टिचेस तुम्ही ह्याच्यावरती करू शकता। आणि छोट्या मोठ्या ज्या डिटेलिंग असतात की ज्या उठलेल्या नसतात ट्रेसिंग करूनसुद्धा त्या तुम्ही अशा पद्धतीने देऊ शकता। आता तुम्ही हे खोडरबरनी खोडलं तरी निघणार नाही, पाणी सांडलं तरी निघणार नाही, काहीही प्रॉब्लेम होणार नाही ह्याला। हे जसं आहे ट्रेसिंग केलेलं अगदी तसंच राहणार आहे। तर आता मी तुम्हाला फॅब्रिकला रिंग कसं लावायचं, छोटी रिंग, ही आपली छोटी रिंग आहे, ठीक आहे, कशी लावायची ते शिकवते। पहिले आपली जी हुक नसलेली रिंग जी आहे ती खालती ठेवायची आणि मग त्याच्यावरती फॅब्रिक ठेवायचं, एकदम व्यवस्थित पद्धतीने ठेवायचं आणि त्याच्यानंतर हुक असलेली जी रिंग आहे ती त्याच्यावरती ठेवायची आणि आपलं जे हुक आहे ते एकदम व्यवस्थित गच्च करून घ्यायचं। अशा पद्धतीने आपलं रिंगला फॅब्रिक जे आहे ते लावून झालेलं आहे आणि आपलं एम्ब्रॉयडरी करण्यासाठी आपली जी रिंग आहे ती तयार आहे।
तर आपण जे आज बघितलेलं आहे ट्रेसिंग कसं करायचं, तर ट्रेसिंग आपण का करतो, कारण आपल्याला जर काही स्केच बनवता येत नाही आहे किंवा आपल्याला फॅब्रिकवरती व्यवस्थित ड्रॉ करता येत नाही आहे, तर अशा पद्धतीने आपण जे आहे ट्रेसिंग फॅब्रिकवरती करतो. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा होता होईल तेवढ्यांना, आणि काही अडचण असेल तर कमेंट करा, लाईक करा. अशाच नवीन व्हिडिओसाठी पुन्हा भेटूयात.